गेल्या अनेक वर्षापासून सिडकोचे जे रहिवासी होते त्यांची जी मागणी होती की आमचा लीज होल्डचं फ्री होल्ड करा, आम्ही ज्या घरात राहतो ते घर आमच्या हक्काचे कधी होणार, हा एक मुद्दा होता। दुसरा मुद्दा जो ट्रान्सफर चार्जेस, हे सगळं त्यांना कनेक्टेड असलेले मुद्दे। आज आम्ही बोर्डामध्ये एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला। जे लीज होल्डचे जे घरं होते ते फ्री होल्ड करण्याचा निर्णय या बोर्डाने आज घेतलेला आहे। हा निर्णय घेताना कोणतेही चार्जेस यापुढे सिडकोच्या घरांना लागणार नाहीत। ज्यामध्ये ट्रान्सफर चार्जेस असतात वगैरे, हे सर्व प्रकार आता संपुष्टात आलेला आहे। हे लीज होल्डचे फ्री होल्ड करताना एक नॉमिनल चार्जेस त्यांच्याकडून घेण्यात येतील। जे 100 मीटरच्या वर आहेत त्यांच्यासाठी, 50 मीटरचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा नाहीत, 100 मीटरच्या वर जे घरं असतील त्यांच्यासाठी एक नॉर्मल चार्जेस, म्हणजे जे नाममात्र ज्याला आपण म्हणतो ते चार्जेस करून त्यांना फ्री होल्डमध्ये टाकण्यात येईल। काही ठिकाणी असं झालेलं आहे की सोसायट्या आहेत, बहुतांश मुंबई, नवी मुंबई सारख्या ठिकाणी ज्या सोसायटीला प्लॉट अलॉटमेंट केले होते, जवळपास कालावधी जवळ 31 वर्षाचा 41 वर्षाचा ते घरं बांधून सुद्धा झाले, त्यांना सुद्धा आता फ्री होल्डमध्ये टाकण्यात आलेलं आहे। परंतु त्यांच्याकडून सुद्धा एक थोडे चार्जेस घेऊन रिडेव्हलपमेंटला जर त्यांना जायचं असेल तर त्याच्यासाठी थोडेसे नॉमिनल चार्जेस लावलेले आहेत। त्याचा तक्ता आम्ही तयार केलेला आहे। आनंद या गोष्टीचा आहे की सर्वसामान्यांनी जे घरं घेतली होती, ज्यांना माझं हक्काचं घर पाहिजे होतं, माझ्या मालकीचं घर असं ज्यांची इच्छा होती, त्यांना दिलासा द्यायचं काम सिडको महामंडळाने घेतलेलं आहे। आणि हा सर्व ठराव घेतल्यानंतर यापूर्वी आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांची सुद्धा चर्चा केलेली आहे। आजचा हा ठराव घेतल्यानंतर आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा आमचा प्रस्ताव जाणार आहे। आणि मला अपेक्षा आहे, नवे मला खात्री आहे की कॅबिनेटच्या या मीटिंगमध्ये या बोर्डाने घेतलेल्या ठरावाला मंजुरी मिळेल आणि त्याचा अंमलबजावणी या 7-8 तारखेच्याच कालावधीमध्ये व्हायला सुरुवात होईल। एक मोठा ऐतिहासिक निर्णय आहे। एखादं घर ट्रान्सफर करताना बापाला जरी मुलाच्या नावावर ट्रान्सफर करायचं असेल त्याला चार्जेस लागायचे, एका विकताना चार्जेस लागायचे, आणि दर वेळेला डबल चार्जेस। एक तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरा, एक चार्जेस भरा, आणि त्याच्यानंतर ते घर ट्रान्सफर होत होतं। परंतु आता ते सर्व प्रकार आता थांबलेले आहेत। एक आनंदाची बातमी, आम्ही सर्वसामान्य जे कामगार वर्ग आहे, जे मध्यमवर्गीय लोक आहेत, त्यांना दिलासा द्यायचं काम या सरकारने केलेलं आहे। या सरकारच्या माध्यमातून मला वाटतं जवळपास 1.25 लाखच्या आसपास ज्यांनी घरं घेतली होती त्यांना हा दिलासा मिळेल। एक मोठा आनंदाचा निर्णय घेण्याचं काम मला आज जे करावं केलंय, मला त्याचा मनस्वी आनंद आहे। माझ्या सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम, त्यांना एक आपला विश्वासाचा माणूस म्हणून काम करण्याची जी संधी शिंदे साहेबांनी दिली त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभारी आहे। सर, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवरती काही परिणाम होईल, किती फार होऊ शकतो? राज्याच्या तिजोरीवर काही परिणाम होणार नाही। निश्चित सिडको महामंडळाचा जो ट्रान्सफर चार्जेस वगैरे इतर चार्जेस आहेत त्याचा थोडा परिणाम जरूर जाणवेल, परंतु मला वाटतं दर वेळेला त्यांच्या वसुलीवर आपलं सिडको चाललं पाहिजे असं न करता इतर पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत, म्हणून राज्याच्या तिजोरीवर त्याचा जास्त भार पडणार नाही। सर, साधारण या सगळ्या तुमच्या निर्णयामुळे किती लोकांना, तसा काही तुम्ही आकडा काढलाय, किती घरांना याचा लाभ? नाशिक असेल, संभाजीनगर असेल, इतर ठिकाणी ज्या ठिकाणी सिडको आहे, आपण नेहमी फक्त नवी मुंबईपर्यंत पाहतो, परंतु या ठिकाणी जे काही घरं आहेत 40 वर्ष झालेली आहेत। सिडको समजा संभाजीनगरची 40 वर्षापूर्वी
झालेली तिथलची घरं आजपर्यंतही ते मालक होऊ शकले नाही. त्यांना फार मोठा दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे आणि कमीत कमी 2 कोटी लोकसंख्या यामध्ये इफेक्टेड होत होती. त्यांना हा सर्वात मोठा दिलासा आहे. सर, फ्री होल्ड मध्ये काय केली आहे? तर ट्रान्सफर ऑर्डर तुम्ही कमी केली आहे, ओके, आणि त्याचबरोबर घरांना फ्री होल्ड केलेलं आहे. त्याच्यावर काय काय मिळू शकतं? म्हणजे त्यांना जर सिडकोची जागा जमीन आहे, घर आहे, त्यांना बांधकाम करायचं आहे, अशा काही गोष्टी आहेत. त्यांना सर्व तर नियमानुसार बांधकाम परमिशन मिळेल, सर्व मिळेल. परंतु आता काय झालेलं आहे की एक तर ट्रान्सफर चार्जेस हा एक भाग झाला, तो झिरो झालेला आहे. आता तुमच्या मालकीचं घर असल्यामुळं तुम्हाला रिडेव्हलप करायचं असेल किंवा पुन्हा बांधकाम करायचं असेल तर नियमानुसार जी परमिशन आहे ते तुम्हाला घेता येईल. परंतु पूर्वीचे चार्जेस वगैरे त्याला लागणार नाहीत. तुम्हाला ते इझिली तुम्हाला परमिशन सुद्धा मिळेल, नवीन बांधकाम सुद्धा तुम्हाला करता येणार आहे. घर विकताना त्याची परवानगी सिडकोची एनओसी घेण्याची कोणतीही आवश्यकता पडणार नाही. जसं आपण इतर क्षेत्रामध्ये पाहतो, माझी जागा आहे, माझं घर आहे, मी जातो, रजिस्ट्री करतो, दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करून टाकतो. सिडकोची एनओसी घेण्याचे सुद्धा त्याला आता बंधन राहणार नाही. आगामी निवडणुकीवरती किती प्रभाव पडेल? आम्ही हे सर्व काम निवडणुकीच्या प्रभावासाठी नाही तर त्या सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी केलेलं आहे. आज बोर्ड मीटिंग होती. आज लीज होल्डचं फ्री होल्ड होणार आहे. याकडे महाराष्ट्रातील सिडकोच्या भागामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं लक्ष होतं आणि मला वाटतं आज त्यांनी खऱ्या अर्थानं ह्या आमच्या निर्णयामुळं दिवाळी साजरे करायला त्यांनी सुरुवात केली असावी. सर्वात जास्त नवी मुंबईला याचा फायदा होईल. त्याचबरोबर संभाजीनगरला होईल, नाशिकला होईल, नागपूरला होईल, अनेक ठिकाणी याचा फायदा होईल. आणि आता सिडको ज्या काही पद्धतीने काम करायला लागलं, ज्या गतीने काम करायला लागलं, यामुळं सिडकोवरचा विश्वास सुद्धा लोकांचा वाढेल. सर, आणखी प्रश्न एक होता. अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आहेत. अमित शहाने म्हटलंय की आताचं सरकार जे आहे ते महायुतीचं 100% येईल, मात्र 29ला जे आहे ते भाजपच्या स्वबळावर येईल. त्याचा अर्थ काय आहे? अमित शहा साहेबांनी आज जे वक्तव्य केलंय ते अत्यंत योग्य आणि योग्य वेळेला केलेलं आहे. या 8-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल. निवडणूक झाल्यानंतर महायुतीचं सरकार या 24ला नोव्हेंबर 26च्या अगोदर अस्तित्वात येईल आणि त्यांनी जो काही अंदाज व्यक्त केला आहे तर ते पार्टी लेवलवर पार्टी वाढून 29ला भाजपचं स्वतंत्र सरकार येईल ही त्यांची जी काही अपेक्षा आहे ती पार्टी बेस लाईन असल्यामुळं त्यावर कोणतंही ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. उद्या जर प्रत्येक पक्ष हा विचार करत असतो की जर इंडिपेंडेंट जर सरकार आपलं आलं तर आपण आपले एक हाती कारभार करू शकतो आणि हे विचार करणं काही चुकीचं सुद्धा नाही. सर, किशोर पेडणेकरांनी हे तुम्ही वक्तव्य केलं, भाष्य केलं होतं आणि निगेच्या बाजूला त्यावर जनहित याचिका टाकण्यात असं किशोर पेडणेकर आनंद दिघे साहेबांचा धर्मवीर 2 निघाल्यानंतर त्यावर विरोधी पक्षांनी अनेक टीका टिप्पणी करायला सुरुवात केलेली आहे. अनेकांनी असं दिघे साहेबांना मोठं करण्यासाठी किंवा इतरांचं वर्चस्व कमी करण्यासाठी हा पिक्चर काढला आहे अशी जी काही आरोळी ठोकली होती त्यात काही तथ्य नाही. मी जो आरोप केला होता तो आरोप आजही मी त्या आरोपावर कायम आहे. आनंद दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला याबद्दल शंका तेथील सर्वसामान्य शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे. मी कोणाही पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. मला असं वाटतं ऍक्सिडेंट झाल्यानंतर पायाला, कमरेला इकडे तिकडे मार लागल्यानंतर ज्यांचा डिस्चार्ज होणार होता 2-4 तासानंतर अचानक त्यांना हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यानंतर ते जे हॉस्पिटल होतं ते जे बंद पडलं ते आज तक का खुललं नाही यावर शंका घ्यायला वाव आहे. आणि मग भविष्यामध्ये याची आजपर्यंत झाली नाही परंतु याची चौकशी होऊन याच्यात जो कोणी
खरं काय वस्तुस्थिती काय ही जर लोकांसमोर आली तर चांगलं होईल, हे त्याच्या मागचं सांगण्याचा अर्थ होता. खैरेंनी असं म्हटलेलं आहे की ही घटना घडली त्यावेळेस तुम्ही होता, त्या घटनेमध्ये तुम्ही असाल अशा प्रकारचं. मला वाईट या गोष्टीचं वाटतं, ज्या दिघे साहेबांनी आयुष्यभर लोकांची जनसेवा केली, मी जे काही वक्तव्य केलं त्यांना त्याचा पाठिंबा असायला हवा होता. आमचा आनंद दिघे गेला कसा हा प्रश्नचिन्ह जेव्हा मी उपस्थित केला तर माझ्या या वक्तव्याला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे होता. मी त्यांना मारेकरी म्हणलेलो नाही, परंतु आता असं मला वाटायला लागलं की माझ्या वक्तव्याला पाठिंबा देण्याच्या ऐवजी ते स्वतःहून त्याच्यातून आम्ही कसे बाजूला सरकू हा ते प्रयत्न करतात. हा त्यांच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे. अरे दिघेसारखा आपला सच्चा शिवसैनिक जातो, त्याच्याबद्दल जर चौकशी करायची मागणी केली तर त्याला त्यांनी पाठिंबाच दिला पाहिजे होता, विरोध करायचं काही कारण सुद्धा नव्हतं. शंकराचार्य यांची काल भेट झाली मुख्यमंत्र्यांबरोबर, मात्र काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर देखील शंकराचार्य आले होते आणि त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना असं सांगितलं होतं की एकनाथ शिंदे हे जे वागले हे चुकीचं वागले होते, एकनाथ शिंदेने असं केलं नाही पाहिजे होतं आणि त्याच मुख्यमंत्र्यांना देखील शंकराचार्य भेटतायत. असंच गैरसमज आमच्याबद्दल जनसामान्यांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न उभाटा गट असेल, विरोधी पक्ष असेल यांनी केला होता. गद्दार, 50 खोके असे वेगवेगळे नावं आम्हाला लावली गेली होती. कालांतराने लोकांच्या लक्षात आलं की यांनी केलेला उठाव हा योग्य होता. त्याच पद्धतीने शंकराचार्य जेव्हा त्यांना भेटले, त्यांना काय यांनी नेगेटिव्ह सेट केला होता माहीत नाही, परंतु जेव्हा शंकराचार्य आम्हाला भेटले त्या टायमाला त्यांचं आमच्याबद्दल असलेलं मत हे एकदम स्पष्ट आणि चेंज झालं. त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची कास एकनाथ शिंदे साहेबांनी धरलेली आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना आशीर्वाद दिले. सर, मुंबई ते पुणे शिवने धावणं त्याच्यामध्ये लाल परी येणारे असा निर्णय भरत बाबांनी घेतलेला आहे. पहिला निर्णय त्याच्यावर टीका होत आहे विरोधकांची. स्वप्न सुंदरी असणार म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की लाल परी गळते ते वेळ सुधारायचं सोडून त्यामध्ये सुंदरी आणण्याचा प्रयत्न देऊन लोकांचं नाही, विरोधकांचं म्हणणं आहे. अहो आज तुम्ही पाहताय बस चालवणारी महिला भगिनी आहे, रिक्षा चालवणारी महिला भगिनी आहे, विमानामध्ये महिला भगिनी असतात. मग आमच्या एसटी महामंडळामध्ये जर कंडक्टर म्हणून महिला आहेत, मग हे असण्यामागे त्यांचं काय चुकीचं काय बोलतोय. अपडेट जर का कोणी काही करत असेल, एखादं चांगलं संकल्पना आणत असेल, याच्यामुळे रोजगारच मिळणार आहे का बेरोजगार थोडी होणार आहे. म्हणून एखादी कल्पना आणली तर त्याला इम्प्लिमेंट होण्याच्या अगोदरच त्याच्यावर टीका करणं हे योग्य नाहीये. एकदा होऊ द्या, जर तुम्हाला योग्य वाटलं नाही तर त्यामुळे टीका करा, परंतु तुम्ही काही केलं नाही, कोणी काही करत असेल तर त्याच्यावर टीका करायची. आज आपली खूप महत्वाची बैठक होणार आहे जाहिरातीवरती असं कळतंय. म्हणजे तिन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे जागांचा जो तिढा आहे तो सुटण्याची शक्यता आहे का? अमित शहा येतात, त्यांच्याबरोबर चर्चा होईल. चर्चा होण्याच्या तर संकेत आता तुम्ही सांगताय बैठक आहे, परंतु जर बैठक झाली तर मला वाटतं आगामी निवडणुकीच्या जागा वाटपाबद्दल जरूर चर्चा होईल आणि या दसऱ्याच्या आसपास काही जागेची घोषणा होण्याची शक्यता निश्चित आहे. हिंदी में जानना चाहिए. शिवसेना आमदार भावना गवळी यांनी वक्तव्य केलेलं आहे की निवडणुकीच्या आधी जे भाजप सर्वे करते त्या सर्वेमुळे शिवसेनेचं मोठं नुकसान होतं, शिवसेना उमेदवारांचा नाहक बळी त्याच्यामध्ये जातो असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. प्रत्येक पक्ष सर्वे करत असतो. भाजपने सुद्धा गेल्या लोकसभेला सर्वे केला. काही सर्वे केल्यानंतर काही त्यांचे अंदाज चुकले असतील किंवा काही चूक झाल्या असतील, त्या सगळ्या चुका आता आम्ही दुरुस्त करत आहोत. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वे करून जो निर्णय घ्यायचा तो पक्षाचा इंडिव्हिज्युअल नेताच घेणार, इतर कोणी एकमेकांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. मात्र या सर्वेचा लोकसभेला आपल्याला फटका पडलाय का? आता ती झाली गेली ती घटना आहे. आता यापुढे ते आम्ही सगळी खबरदारी घेऊ आणि चांगल्या सीटा कशा निवडून येतील याच्याकडे लक्ष देऊ. सर, सिडको ने आज एक महत्वपूर्ण निर्णय लिया है जिसमें ट्रांसफर फी कैंसिल हुई है, फ्री होल्ड लैंड होने वाला है, 2 करोड़ लोगों को फायदा पहुंचेगा, क्या कहते हैं? देखिए, सिडको की बोर्ड मीटिंग थी. महाराष्ट्र के सिडको के जो निवासी थे उनकी सबकी मंशा थी कि हमें हक का घर कब मिलेगा, लीज पे ही हम कब तक जिंदा रहेंगे. ऐसी बहुत सी घटना हुई है. जिसने घर खरीदा था वो तो कभी स्वर्गवासी हो गए, उनके बाद की पीढ़ियां भी अभी वो घर उनके मालकी के नहीं हुए. तो इसके बारे में बहुत सारे आंदोलन भी छिड़े गए थे.
बहुत लोगों की डिमांड भी थी वहां के रहवासियों की। आज सरकार ने ये बड़ा निर्णय लेने के लिए उसके पहले हमने ये बोर्ड मीटिंग ली है। बोर्ड मीटिंग में हमने लीज होल्ड का फ्री होल्ड किया है। अब इसके बाद कोई भी ट्रांसफर जो चार्जेस होते हैं वो ट्रांसफर चार्जेस नहीं लगेंगे। अभी डायरेक्ट जो जिसका घर है वो मालिक बनेगा। और इसका इफेक्ट ऐसा हुआ है कि अब जो वो लोगों को चक्कर मारना पड़ते थे वो सब चक्कर बंद हो गए। जहां रीडेवलपमेंट करने के उनके लिए कुछ नॉमिनल चार्जेस रखे, वो भर के वो रीडेवलप भी कर सकते। अब खुद के हक का घर बोलने के लिए वहां की जनता सिद्ध हो गई और इसका आनंद सबके दिलों में अब आज देखने को मिला है। इसके बाद ये बोर्ड मीटिंग के बाद ये जो प्रस्ताव है हमारा कैबिनेट में जाएगा। सीएम साहब से, एकनाथ शिंदे साहब से, देवेंद्र फडणवीस साहब से और अजित दादा से भी हमारी पहली बात हो चुकी है। आने वाले कैबिनेट में इसको मंजूरी मिलेगी, ऐसे हमें आशा है। अमित शाह जी आज मुंबई में थे, उन्होंने कहा 2024 में महाराष्ट्र में महायुति, 2029 में बीजेपी। कैसे इस वक्त को देखें? 2024 है, 24 की इलेक्शन लड़ लेते हैं, पहले महायुति की सत्ता लाएंगे। 2029 की उन्होंने आगे की सोच करके उन्होंने जो बात कही है, शायद उनका कैलकुलेशन होगा। देखते हैं 2029 आने के लिए वक्त काफी है। लेकिन एमवीए के लोग कह रहे हैं कि बीजेपी की यही नीति है कि वो अपने सहयोगी दलों को खत्म करना चाहती है, इस्तेमाल करके फिर बाद में उनको दूर कर देती है। अरे हर कोई पार्टी अपनी पार्टी का वजूद बढ़ाना चाहता है। हर कोई पार्टी चाहती है सत्ता में आना चाहती है। कौन सी ऐसी पार्टी जो नहीं चाहती कि हम इंडिपेंडेंट सत्ता में आए, अकेले के बलबूते पे आए? हर कोई चाहता है। उन्होंने उनकी चाहत अगर खुले आम से अगर बोली है तो उसके लिए उसको विरोध करने की जरूरत ही नहीं है। हम भी चाहते हैं कि 29 में हम भी सत्ते पे आए, तो उसमें क्या हरकत क्या है? आप लोगों की आज अमित शाह जी के साथ मीटिंग भी होगी सीएम डीसीएम की, कब तक सीट शेयरिंग पूरा हो जाएगा, आपको क्या अनुमान है? सीट शेयरिंग अभी लास्ट स्टेज पे है। अमित शाह साहब से ये सभी नेतागण की बैठक जब होगी और मुझे लगता है दसरे के ये आने वाले दसरे के टाइम ही कुछ सीटों का ऐलान भी किया जाएगा। हवाई सुंदरी की तर्ज पर बसेस स्टेट ट्रांसपोर्ट की, उसमें भी एक सुंदरी का शिवनेरी सुंदरी नियुक्त की जाएगी। विपक्ष कह रहा है कि बसों की हालत खस्ता हाल है और ये इसे जरूर कर। विपक्ष को अभी पता नहीं है। हम अभी 2500 नए बसें खरीदने के अभी हमारा प्रस्ताव है। वो 2500 बस अगले 2 महीने में रास्ते पे आने वाली है। इसलिए बसों में पानी नहीं गिरेगा और एक अच्छा आरामदायक प्रवास लोगों को देखने को मिलेगा, वो अनुभवेंगे। और दूसरा, लेडीज बहनों को अगर उसमें अगर कोई अच्छा सा जॉब देने की अगर उन्होंने संकल्प रखी है तो उसको विरोध करने का कोई कारण भी नहीं है। देवेंद्र फडणवीस ने कल कहा था कोल्हापुर में कि कुछ अल्पसंख्यकों को ऐसा लगता है कि हम एकजुट होकर हिंदुत्ववादी लोगों को सत्ता से दूर रख सकते हैं। ये बहुत चिंता की बात है। उन्होंने लव जिहाद की भी बात की और वोट जिहाद की भी बात की, जिसका खामियाजा आपकी सरकार आपके गठबंधन को भुगतना पड़ा। उसको लेकर विपक्ष हमला बोल रहा है कि ऐसे संविधान पर बैठे व्यक्ति कैसे ऐसे बोल सकते हैं? देखिए, देवेंद्र फडणवीस ने उनकी खुद की राय रखी है। आपने देखा होगा लोकसभा के वक्त यही विपक्षी लोगों ने मुस्लिम अल्पसंख्यकों को डराया था, तुम पाकिस्तान में जा रहे हो, और इसी नाम पे उन्होंने वोट बटोरे थे। लेकिन अभी वैसा नहीं होगा। विपक्ष को उनके वोट नहीं मिलेंगे और अल्पसंख्यकों को भी ऐसा नहीं लगना चाहिए कि हम उनको डरा रहे या धमका रहे। लव जिहाद के प्रकरण, उसमें जो आरोपी नजर आ रहे वो अल्पसंख्यकों के है, ये जग जाहिर है। और उसके बारे में उन्होंने कमेंट किया तो कोई गलत भी नहीं है। विरोधी पक्षाचे विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलेले आहे की नवी मुंबईला जे काही जमीन आहे त्याची 700 कोटीचा प्रस्ताव असताना ते रद्द करून 1400 कोटी करण्यात गेला आहे। त्यातून पक्षनिधी म्हणून 200 कोटी मागितली गेली। ते टेंडर आता ऑनलाईन आहे, कोणीही येऊन त्यामध्ये टेंडर भरू शकतं। कुणाला त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं तर करू शकतं। आणि जे मातीचा धरण होतं त्याला आता सिमेंट कॉन्क्रीटचे जे करायचा प्रयत्न केलेला आहे तर ते लॉंग लाईफ टिकावं यासाठी केलेला आहे। ते म्हणून त्याची कॉस्ट वाढलेली आहे। परंतु टेंडर यालाच पाहिजे त्यालाच पाहिजे असा कोणताही प्रकार नाही। आजही तुम्ही ऑनलाईन पाहू शकता, ते टेंडर सर्वांसाठी खुलं आहे आणि आणखी त्याची भरण्याची डेट सुद्धा बाकी आहे। म्हणून जे झालं नाही त्याच्या पूर्वीच यांनी टेंडर दिलं, यांनी पैसे खाल्ले, हे कसं काय बोलू शकतात?
तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं तुम्ही व्हा ना त्याच्यामध्ये, पण चांगलं काम करायला तुम्ही अडवता कशाला टाकतात? आणि म्हणून असे बेगुन्हात आरोप करण्यामध्ये तथ्य नाहीये. ही टेंडर एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेच्या माध्यमातूनच सर्वांना काम मिळत असतं. सर, सिडकोच्या घरांची लॉटरी 2 तारीख ते 5 तारखेच्या दरम्यान निघाल म्हटलं होतं, कधी निघाल? 2 ते 5च्या ऐवजी ती 7 तारखेला काढावं असं आमचं आज बोर्ड मिटिंगमध्ये ठरलंय. त्याचं ॲप लॉन्च होणार आहे आणि 7 तारखेनंतर त्याची प्रोसेस सुरू होईल. किती घरांची लॉटरी निघाली? जवळपास 26,000 घराची पहिल्या फेजमध्ये आम्ही काढतोय. एकूण टोटल घरं हे 67,000 आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.